संतांचे उपकार नाही सांगावया पार, आपणा सारिके करते याची पुढ नाही चित्ती। दया अंतरात वसे, दया अंतरात वसे, तुझेपणा तिथे नसे, अपना सारी के करते याती पुढ नाही चित्ती। उद्धारपणे उद्धार, उदारपणे उद्धार, एका जनार्दनी निर्धार, अपना सारिके करते याती पुढ नाही चित्ती। पांडुरंगा दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आय हनुमंत विराजे कथा करू प्रेम सहित गदी धरू पदारी चले आओ पवन कुमार हमारे हरि
संतांचे उपकार नाही सांगावया पार, अपना सारिके करती याती गुण नाही चित्ती. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या जगदीशाच्या श्री प्रभू रामचंद्राच्या श्री संत रूपलाल महाराजांच्या चरणावरती कीर्तन रूपी सेवा करण्याकरता मी म्हटलेला अभंग पैठण निवासी श्री एकनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना म्हटलं जातं. त्या एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे. ध्यान देण्याचा गरजेचा असा साधू संतांच्या पदस्पर्शाने थोडा मोठ्यांच्या वास्तवाने पुनित आणि पावन झालेली भूमी बारीनगर सीताराम मंदिर या ठिकाणी सालाबादाप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानयज्ञ प्रवचनीय शब्द आदरणीय आमचे आपलं प्रभाकरजी महाराजांच्या मुखातून आपण प्रवचन श्रवण करीत आहोत. जवळजवळ आजचा दुसरा दिवस आहे आणि सप्ताहाला 16 वर्ष झाले. 16 वर्ष झाले आणि 16 वर्षाच्या दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आमच्या कार्यकर्त्यांनी दिली. मी माझे परम वाक्य समजतो. कोण आहेत एकनाथ महाराज? शांती प्रभू ज्यांना म्हटलं जातं. 21 वेळा यवन ज्यांच्या अंगावरती तुटला तरी त्यांना राग आला नाही, म्हणून त्यांना शांती प्रभू अशी उपमा दिलेली आहे. त्या महान संतांचा अभंग या ठिकाणी शेवटीसाठी घेतलेला आहे. कारण महाराजांचा अधिकार काही कमी नव्हता. एकनाथ महाराज काही सामान्य नव्हते. काही महात्मे काही साधू मंडळी हिमालय पर्वतावर जाऊन बसतात, त्या ठिकाणी तपश्चर्या करतात. कोणी 12 वर्ष, कोणी 13 वर्ष, कोणी 20 वर्ष, 20 वर्ष, 12 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा ज्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही, असे भगवान परमात्मा आमच्या नाथांच्या घरी 36 वर्ष कामाला होते. किती वर्ष? 36 वर्ष भगवान परमात्म्याने त्यांच्याकडे काम केलं. एवढा अधिकार त्यांचा होता. नाथ बाबा जेव्हा जेवणाला बसायचे तेव्हा श्रीखंड रूपी भगवान परमात्मा त्यांना ताट करून द्यायचा, ताट वाढून द्यायचा. आंघोळीला गेले की रुमाल त्याला ठेवायचा. नाथ बाबा जर देवपूजेला बसले तर निरुपा रूपी भगवान परमात्मा चंदन उगवून द्यायचा. आणि नाथ बाबांचं जर कीर्तन असलं तर कीर्तनामध्ये द्रुपद म्हणण्याचं काम करायचं. एवढा अधिकार नाथ बाबांचा होता आणि एवढा अधिकार त्यांचा आहे. आणि त्यांचाच मी या ठिकाणी संतांचं कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग आहे. आता कृतज्ञता आणि कृतज्ञता असे 2 प्रकार आहेत. आता कृतज्ञता कशाला म्हणतात? उपकाराची जाणीव ठेवली जाते. जो उपकाराची जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञता म्हणतात. आणि जो उपकाराची जाणीव ठेवत नाही त्याला कृतज्ञता म्हणतात. तर नाथ बाबा या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणजे संतांच्या कार्याबद्दल जे कौतुक करतात किंवा त्यांचे उपकार मानतात. आणि खरोखर आपण सुद्धा संतांचे उपकार मानलेच पाहिजे. कारण जगामध्ये जर संत झालेच नसते तर या जगाचा सर्वनाश झाला असता. संसारात जर संत राहिले नसते तर कुठेतरी संत आहेत म्हणूनच आपण सुरक्षित आहोत. ज्ञानोबा जर झाले नसते तर
संस्कृत भाषेमध्ये जी गीता आहे ते तुम्हाला प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरी रूपात कळाली नसते. तुकोबरायचं झाले नसते. 6 शास्त्र 8 पुराणांचा जो भाव आहे, 5वा वेद गाथा आहे, तो तुम्हाला कळले नसते. नवे नाथ बाबा जर झाले नसते तर भावार्थ रामायण तुम्हाला कळलं नसतं. म्हणून हे संतांचे उपकार आहे. एवढंच नव्हे, जर राजा जन्माला आले नसते तर आज भारत देश हिंदू राष्ट्र म्हणायला नसतात. विठ्ठल मानलेच पाहिजे का? कारण या संतांमुळे आपण सुरक्षित आहे. आपण सुद्धा नाथ बाबा तर मानतात, पण आपलं सुद्धा कर्तव्य आहे. या देशावरती अनेक लोकांचे उपकार, क्रांतिकारी लोकांचे उपकार आहेत, देशभक्तांचे उपकार, आणि खरोखर आपलं भाग्य आहे की आपण या देशामध्ये जन्माला आलो आहे. असं सांगितलं होतं की पहिलं भाग्य आहे आपलं की आपल्याला नरदेह प्राप्त झाला. पुन्हा भाग्य भारत देशात मिळाला, पुन्हा भाग्य महाराष्ट्रात मिळाला, आणि पुन्हा भाग्य साधू संतांच्या नंतर मिळाला. पहिलं भाग्य नरदेह मिळाला. कारण नरदेह मिळण्यासाठी एक कोटी वेळा फिरावं लागतं, आणि मग तेव्हा मानवाचा जन्म मिळत असतो. एक योनी कोटी फेरा, नरदेह मिळाला. पुन्हा भाग्य महाराष्ट्रात मिळाला. एक महाराष्ट्र सोडला तर हा आनंद इतर प्रांतात नाही, सर्वांना माहिती आहे. एक महाराष्ट्र जर सोडून तुम्ही इतर प्रांतात गेले, आता गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत असे कार्यक्रम, पण बऱ्याच ठिकाणी नाही. हा भक्तीचा जो आनंद आहे तो फक्त महाराष्ट्रातच, आणि महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे. एवढंच नव्हे, महाराष्ट्रामध्ये पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून अशा पवित्र भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो. पुन्हा भाग्य महाराष्ट्रात आपण जन्माला आलो. कारण ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विठ्ठल देव सांगा कोठे, ऐसे संतजन आणि ऐसे हरिदास आणि ऐसा नाम घोष सांगा कोठे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, प्रांतात मिळणार नाही ना इतर ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. म्हणून खरोखर आपण भाग्यवान आहे. कारण हा आनंद प्राप्त करण्यासाठी अरे स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात. स्वर्गाचे
आमचे नृत्यमाळ झाले बरं. आमचे नामदेव बाबा आहेत, चंद्रशेखर महाराज, भिका महाराज आहे, लक्ष्मण बाबा आहे, त्यांचे सचिन महाराज आहेत, आमचे अर्जुन दादा आहेत आणि सचिन महाराज आहेत. सर्व आमचे सर्व प्रेमाचे मंडळी आहेत बघा. सर्वांचं सहकार्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचणार जे आहे आमचे दीपक भाऊ, या सर्वांसाठी तुम्हाला एकच टाळी वाजायचे मला विठ्ठल. हा आनंद इतर प्रांतात नाही. तुम्हाला जो आनंद या ठिकाणी मिळतोय ना, हा आनंद इतर ठिकाणी खरोखर तुमचं भाग्य आहे. तुम्हाला नामचिंतन तुमच्या कानावरती पडतंय, तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळतंय. म्हणून पुन्हा भाग्य की महाराष्ट्रात आपला जन्म झाला. खरोखर आपण स्वतःला भाग्यवान समजायला काही हरकत नाही. पुन्हा भाग्य आहे साधू संतांच्या नंतर मिळालं. साधू संतांच्या आधी जर मिळाला असता तर आपल्याला संत वाङ्मय कळालं नसतं, रामायण कळालं नसतं. मी आधीच सांगितलं, तुकोबा राहिले असते तर आपल्याला गाथा कळाल्या नसतात, ज्ञानोबा राहिले नसते तर आपल्याला संस्कृत भाषेतील गीता कळाली नसते, आणि आमचे जर राजे नसते तर आपला भारत देश हिंदू राष्ट्र म्हणून राहिला नसता. का? कारण राजाचे अनंत उपकार या ठिकाणी आहे. खूप त्यांचे उपकार आहे. त्यांनी आपल्या हिंदू धर्माची घडी बसवली. अवघ्या 16 वर्षापासून त्यांनी ते कामाला लागले. आपलं 16वं वर्ष धोक्याचं असतं पण त्यांनी 16वं वर्ष धोक्याचं केलं. लहानच होते, शहाजी राजे तुरुंगात होते आणि जिजामाताला असं वाटलं की शहाजी राजे आपले पतीदेव तुरुंगामध्ये आहे आणि 16 वर्षाचाच राजा माझ्या सोबत आहे आणि समोर तोरणागड दिसतोय जिजाई मातेला. तोरणागड आहे, काय करायचं? पतिदेव तर तुरुंगामध्ये आहे आणि समोर दिसणारा तोरणागडावरती शत्रूंचं आक्रमण झालेलं आहे. तरी जिजा माताने धीर सोडला नाही आणि 16व्या वर्षाची शिवाजी राजाला हाक दिली. अरे महाराष्ट्राच्या शिवरवीरा तू त्या देई, अरे आग लागली स्वाभिमानाला चित्ताच्या सेनानी. अरे महाराष्ट्राचे वैभव गेले, काळ कसा फिरला. अरे धन्य धन्य रे शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी महाराज. हाक दिली, राजा तुला तोरणागड जिंकायचं आहे. आणि हाक दिल्याबरोबर राजाने 16 वर्षाच्या राजाने आपल्या सोबत मावळे घेतले आणि हर हर शिवाजी, हर हर बाबा, जय भवानी, जय शिवाजी करत निघाले आणि तोरणागडावरती झेप टाकली महाराजांनी. आणि अवघ्या 16व्या वर्षामध्येच तोरणागड जिंकला. किती वय महाराजांचं? 16व्या वर्ष होतं आणि आपलं 16व्या वर्ष डोक्याचं. 16 वर्षाच्या राजाने तोरणागड जिंकला. 16 वर्षाच्या शंकराचार्यांनी आपलं घर सोडलं, आई आईचा त्याग केला आणि धर्म कार्यासाठी निघाले. 16 वर्षाच्या पेशव्यांनी आपली पेशव्याची कामं हाती घेतली
नवे नवे 16 वर्षाचं वय असताना माऊली ज्ञानेश्वरांनी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदी लहरी प्रकट केली. 56 भाषेचे केले से गौरव भवान नदी नाम उभारिले. म्हणून महाराज साधू संतांच्या नंतर आपला जन्म झाला, आणि जर आधी झाला असता तर आपल्याला हे कळलं नसतं. म्हणून हे उपकार आपल्यावरती आणि अशा महान संतांचा अभंग मी या ठिकाणी घेतलेला आहे. महाराज अशा महान संतांचे जे कार्य आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे. कृतज्ञता म्हणजेच मी आधीच सांगितलं, केलेल्या उपकाराची जाणीव असणे म्हणजेच कृतज्ञता, आणि केलेल्या उपकाराची जाणीव नसणे म्हणजेच कृतज्ञता. तर या ठिकाणी महाराज केलेल्या उपकाराची जाणीव करतात ते, त्यांच्याविषयी उपकाराविषयी बोलतात ते. काय म्हणतात महाराज? संतांचे उपकार नाही सांगावया पार. महाराज म्हणतात संतांचे उपकार काय सांगावं महाराज, अनंत उपकार आहे त्यांचे, खूप उपकार आहे त्यांचे. उपकाराची जाणीव आपल्याला पाहिजे. मी आधी सांगितलं सर्वांना जाणीव असली पाहिजे, महाराजांना सुद्धा आहे. कृतज्ञ 2 प्रकारे तुम्हाला सांगितले. कृतज्ञाच्या यादीमध्ये म्हणजे उपकारच जाणत नाही. काही लोक उपकारच जाणत नाही. संतांचं काय, ते जर कोणावरती उपकार झाला, कोणी जर आपल्यावरती उपकार केला त्याचे सुद्धा उपकार मानत नाही. सुभाषितकारांनी सांगितलंय 5 लोक उपकारच मानत नाही. जामा तो कृष्ण सर्पश पावको दुर्जन सता यती उपकार न मानती पंचमोपगिनी सुद्धा. 5 लोक उपकार मानत नाही. किती लोक? 5 लोक. पहिला प्रकार जावाई. जावाई कधीच उपकार मानत नाही. तुम्ही जवायचं कितीही तुम्ही द्या जवायला तरी जवाई म्हणतो, त्याचं समाधानच होत नाही. पहिला वर्ग आहे. आता असंच कोकणामध्ये एका सासरेबाचं शेत होतं आणि आंब्याचे दिवस होते. सासरेबांना असं वाटलं की आपल्या जवाईबांना आपण आंबे पाठवू. आपूरचे आंबे होते मस्त, आणि मग सासरेबांनी जवायासाठी आंबे पाठवले. आंबे पाठवल्यानंतर जवाईबाने आंबे खाल्ल्यानंतर तरी जवाईबाचं समाधान झालं नाही. म्हणे मामी म्हणे एवढेच आंबे, म्हणे अजून पाठवा. सासरेबाला फोन लावला, म्हणे अजून पाठवा आंबे. 2-4 पेट्या भरून आल्या. तेवढे आंबे खाल्ले तरी समाधान नाही. म्हणे एक काम करा, म्हणे तुमच्या शेतात तो आंबा आहे तो देऊन टाका. आंबा नावावर करून दिला तरी समाधान नाही. म्हणे आता हा आंबाच नाही, पुढं शेतात देऊन टाका. म्हणजे जवाई बोला तुम्ही कितीही दिलं तरी जवाईबाचं समाधान होत नाही, आणि जवाईबाव कधीच उपकार मानत नाही. म्हणून जामा तू कृष्ण सर्पश आणि साप ही उपकाराची जाणीव नसते. नागपंचमी दिवशी तुम्ही जर दूध घेऊन गेलं, तुम्हाला असं वाटेल नागपंचमी आज चावणार नाही, पण तुम्ही दूध जरी दिलं तरी तुम्हाला ते नसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साप उपकार मानत नाही. जामा तू कृष्ण सर्पश पावक म्हणजे अग्नी सुद्धा उपकाराची जाणीव नसते अग्नीला. अग्नीला तुम्ही कितीही गुंजारा, कितीही कवटाळा आणि सांगा अग्नी मी तुझ्यावर प्रेम करतो, पण तरी तुम्हाला चटक्या दिल्याशिवाय राहणार. म्हणून अग्नी सुद्धा उपकार मानत नाही. जामा तू कृष्ण सर्पश पावको दुर्जन असता. दुर्जन सुद्धा उपकार मानत नाही. कारण दुर्जनावर जर तुम्ही कितीही उपकार केला तर त्याला उपकाराची जाणीव नसते. आणि 5वा जो प्रकार आहे पंचमो भगिनी सुता. भगिनी सुता म्हणजे बहिणीचा मुलगा, म्हणजेच भासावर तुम्ही कितीही उपकार केले तरी त्याला सुद्धा उपकाराची जाणीव. म्हणून हे जे 5 लोक सुभाषितकार सांगतात की उपकाराची जाणीव नाही, म्हणून त्यांना कृतज्ञ म्हटलेलं आहे. जो उपकाराची जाणीव नाही त्याला कृतज्ञ म्हटलेलं आहे. अर्जुनाने सुद्धा श्रीमद भागवत गीतेमध्ये भस्मासुराचं उदाहरण दिलेलं आहे. भस्मासुराचं मोठा गोड प्रसंग आहे. पहा, महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाने सांगितलं देवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी जाऊन उभा करा. सैन्यमध्ये रथ स्थापित होता. माझा काही रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तुम्ही उभा करा. आणि अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे भगवान परमात्माने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला. आणि उभा केल्यानंतर अर्जुनाने बघितलं आप्त मंडळी सर्व त्या ठिकाणी, काके आहेत, चुलते आहेत, मामे सर्व आप्त मंडळी बघितलं. अर्जुन कळवळला.
आणि देवाला म्हणाला, देवा मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्धन मदती दिला, तया उपकार्य आरंभिला वदी तया ते. देवा जगाच्या पाठीवर मी पंडूचा पुत्र, कुंतीचा पुत्र, भीमाचा भाऊ म्हणून नाही प्रसिद्ध देवा. जगाच्या पाठीवर मी द्रोणाचार्याचा शिष्य म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही त्या द्रोणाचार्याला मारायचं सांगता, तरी मी काय भस्मासूर अर्जुन म्हणे, मी तर तुम्हाला भस्मासूर वाटला का? भस्मासूर म्हणजे केलेला उपकाराची जाणीव नसला भस्मासूर. तुम्हाला माहिती सर भस्मासूर कोण होता? भस्मासुराची कथा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, पण संक्षिप्त सांगतो. भस्मासूर हा भगवान शंकराला भस्म आणून द्यायचा. काय करायचा तो? भगवान शंकराला भस्म आणून द्यायचं काम त्याच्याकडे होतं. मग एकदा काय झालं बघा, भस्मच आणला नाही भस्मासुरा. मग भगवान शंकर म्हणाले, अरे भस्मासुरा, म्हणजे तू भस्मच आणला नाही आज? कारण भगवान शंकर हे चिता भस्म लावत होते. आम्ही चिता भस्म म्हणजे चितेपासून जो निर्माण झालेला भस्म. मग ते आले रिकामे हाते आले आणि विचारलं भगवान शंकरने, काय म्हणे भस्मासुरा, आज तुला कोणीच बेरलं सापडलं नाही म्हणते, आज कोणीच नाही, आज चिता भस्म मिळालाच नाही मिळाला. मग करायचं काय? म्हणे जा, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. तुला भस्माची कमी पडणार नाही. तुला वाटलं ना असं काही अडचण, त्या दिवशी तसं करायचं. आशीर्वाद देऊन टाकला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. मग त्या दिवसापासून भस्मासुरानं सर्वांना भस्म करायला सुरुवात केली. जो दिसला तो मारला होता शेवटी, जो दिसला तो त्याच्यावरती भस्म करून टाकायचा होता. मग एकदा असं भस्म करतोय सर्वांना. मग नारदाला असं वाटलं की बापरे, भस्मासुराचा जास्त त्रास आता व्हायला लागलाय सर्वांना. देवता लोकांना नाही त्याचा त्रास भस्मासुराचा. मग नारद मुनी भस्मासुराकडे गेले, म्हणे भस्मासुरा, म्हणे याला त्याला काय तू भस्म करतो? भगवान शंकराची पार्वती अतिशय सुंदर आहे, तू त्या भगवान शंकराला भस्म कर. भगवान शंकराला भस्म केलं म्हणजे पार्वती तुझीच, असं नारदाने सांगितलं. आणि मग भस्मासुराला असं वाटलं की आपण आता भोलेबाबालाच भस्म करायचं. आता ज्याने वर दिला होता त्यालाच भस्म करायला त्याच्या पाठीमागे लागले भस्मासूर. भोलेबाबा पुढे पडतात आणि भस्मासूर त्यांच्या मागे. भोलेबाबा पुढे पडतायत, भस्मासूर त्यांच्या मागे पडतायत. ते पुढे पडतायत, भस्मासूर त्यांच्या मागे पडतायत. देवाला असं वाटलं बापरे, जगाचा नायक ब्रह्मनायक भगवान बाबा भोले बाबा आणि यांच्या मागे भस्मासूर पडतोय, आपले बाबा पुढे पडतायत. म्हणून देवानं मोहिनी रूप घेतलं, अतिशय सुंदर रूप घेतलं, पार्वतीपेक्षा सुंदर. आणि देवाच्या आपलं भस्मासुराच्या समोर येऊन प्रकट झाले. म्हणून भस्मासुराचं लक्ष तिकडे गेलं. भस्मासुराला असं वाटलं बापरे, अतिशय सुंदर, कोण आहे तू? म्हणे मी विष्णू सुंदरी. मग म्हणे मी भस्मासूर आहे, माझा प्रताप माहिती आहे का तुला? म्हणे मी तुला काही सेकंदात भस्म करून टाकेल, माझ्याशी लग्न कर, नाही तुला भस्म करून टाक. अरे बाबा, मला भस्म करून काय म्हणणार आहे तुला? तुला मिस पाहिजे ना, भस्म करण्याची तुला गरजच नाही. पण माझी आट आहे, माझ्यासारखं जर तू नाचला, माझ्यासारखं जर नाचून दाखवलं तर मी तुझीच. ठरलं म्हणे चालेल. मग त्या ठिकाणी विश्ववाहिनी आणि भस्मासूर एका ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांचं ते नाचकाम चालू झाले. नाचता 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 मोहिनीने डोक्यावरती हात ठेवला. या भावाने त्याचप्रमाणे हात ठेवला आणि भस्म झाला. मोहिनी Hare
प्राण गेला रामबाण सुंदर प्रमाणे आमच्या नामदेव महाराज मोहिनीच्या संगी बसवा सुरलीला वाणी प्राण गेला रामबाणे मोहिनीच्या संघाने भस्मासुराचा वध झाला दृष्टांत संपला माझा अर्जुनाने दृष्टांत दिला त्याप्रमाणे मग मी काय भस्मासुर आहे काय म्हणजे त्याने ज्या भगवान शंकराने त्याला वरदान दिलं होतं त्याच भगवान शंकरा त्याचं मागे लागलं म्हणून त्याला म्हणतात कृतज्ञता म्हणून अर्जुनाने दृष्टांत दिलेला आहे तरी मी काय भस्मासुर अर्जुन म्हणे मी काय तुम्हाला भस्मासुर अर्जुन वाटला का काय त्याला म्हणतात कृतज्ञता आणि जो उपकाराची जाणीव करतो त्याला म्हणतात कृतज्ञता विठ्ठल राष्ट्रयज्ञामध्ये शुकाचार्याने सिद्धभर अन्न खाल्लं तर त्याची उपकाराची फेड म्हणून पांडवातल्या वंशातले जे परीक्षित राजा आहे त्यांना भागवत सांगितलं यज्ञ चाललेला होता यज्ञामध्ये सर्वांना काम वाटून दिले म्हणे तू हे काम करायचं तू ते काम करायचं भीमाला वेगळं काम द्रौपदीला वेगळं काम 5 पांडवांना वेगवेगळे काम भगवान परमात्माकडे संतांची सेवा म्हणजे संतांचे पाय धुण्याचं काम तुमच्याकडे मग भगवान परमात्मा सेवा करण्याचं काम रोज हजारो साधू जेवण करायचं आणि हजारो साधू संत म्हणत जेवण झालं की स्वर्गामध्ये एक वेळा घंटा वाजायचा घंटा वाजला म्हणजे त्यांना समाधान वाटायचं की आजचं अन्नदान आपलं सुलभ झालं कारण अन्नदान खूप महत्वाचं सांगितलेलं आहे अन्नदानासारखं या ठिकाणी पुन्हा संतामुखी देता त्रास कोटी कोटणे होती यज्ञ त्या संतामुखी जर अन्नाचा त्रास दिला आपण तर कोटी कोटली यज्ञाचं फळ त्याला मिळत असतं म्हणून अन्नदानाचं श्रेष्ठत्व आहे म्हणून अन्नदानाचा प्रसाद भोजन केल्यानंतर हजारो साधूंनी भोजन केल्यानंतर घंटा नाद व्हायचा स्वर्गामध्ये एकतर काय झालं त्या राष्ट्रीय यज्ञामध्ये शुकाचार्य पोपटाचं रूप घेऊन आले पोपटाचं रूप घेऊन आल्यानंतर एक शीत अन्न त्या ठिकाणी खाल्लेलं आहे आणि एक शीत अन्न खाल्ल्याबरोबर एक शीत खाल्लं आणि स्वर्गामध्ये अनंत घंटा वाजायला लागले भगवान श्रीकृष्ण म्हणाले म्हणे कोणीतरी आपल्या राष्ट्रयज्ञामध्ये कोणतरी मोठा महात्मा येऊन बसलं तर भगवान श्रीकृष्णाने सर्वांनी पाहिलं तर पोपटाच्या वेशामध्ये शुकाचार्यांनी पंक्तीवरच एक शीत खाल्लं त्यांना असं वाटलं की माझा उपकार झाला म्हणून पुढे पांडवाच्याच वंशामध्ये असलेला परीक्षित राजा त्या उपकाराची फेड म्हणून 7 दिवस त्या ठिकाणी कथा सांगितली महाराजांनी असा प्रसंग पुढे सांगण्याचा सिद्धांत माझा याला म्हणतात कृतज्ञता उपकाराचं जाणीव उपकाराची फेड्याला कृतज्ञता म्हणतात महाराजांनी उपकाराची फेड करून दिली आणि काही लोक उपकाराची जाणीव नाही आपण पोतीचे पोती खाऊन गेलो तरी आपल्याला काही वाटत नाही पण महाराजांनी एक खाल्लं तर त्याची उपकाराची फेड परीक्षित राजाला भागवत सांगितलं म्हणून कृतज्ञता आणि कृतज्ञता याच्यामधला हा फरक आहे म्हणून अशा प्रकारे साधू संतांचे अनंत उपकार आपल्यावरती आहे नागबाबांना असं वाटलं की या साधू संतांचे खूप उपकार आपल्यावरती आहे आणि म्हणून उपकाराची जाणीव म्हणून ते या ठिकाणी संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त संतांचा उपकार
संतांचा उपकार नाही सांगावया पार. महाराज म्हणतात की संतांचा उपकार जो आहे नाही सांगावया पार, म्हणजे मर्यादाच नाही, पारच नाही. त्यांचे उपकार आपण सांगू शकत नाही, एवढे अनंत त्यांचे उपकार आपल्यावरती. खूप त्यांचे उपकार आहे, नाही सांगावया बोलता येणार नाही. त्यांच्या उपकाराची सीमाच नाही, अनंत उपकार त्यांचे आपल्यावरती आहे. तसं पाहिलं तर भगवान परमात्म्याने 6 परोपकार या पृथ्वीवरती पाठवले. किती परोपकार? 6 परोपकार. 6 सूर्य, चंद्र, मेघ, वृक्ष, नदी आणि संत असे 6 परोपकार या ठिकाणी पाठवले. या जगाच्या कल्याणासाठी, या जगावरती उपकार करण्यासाठी. पहिलं सांगितलं सूर्य या जगावरती उपकार करण्यासाठी आहे. सूर्य हा अंधारातून आपल्याला प्रकाश देतो, अंधकार नाहीसा करतो. सूर्यापासून अनेक फायदे आहेत, म्हणून परोपकारासाठी सूर्याचा पहिला क्रमांक त्या ठिकाणी आहे. नंतर चंद्र आपल्याला शीतलता प्रदान करतो, म्हणून चंद्राचे उपकार त्या ठिकाणी मानले. चंद्र शीतलता प्रदान करतो. याची किती शांत आहे, किती शीतलता आहे की अक्षरशः भगवान शंकरांनी सुद्धा आपल्या कपाळे अर्धचंद्र त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे, म्हणून शीतलता प्रदान करतो. म्हणून चंद्राचे उपकार. चंद्र, सूर्य, नद्या, वृक्ष. नद्या काय करतात आपलं तुम्हाला माहिती. आपल्या देशामध्ये नद्या आहेत, गिरणा आहेत, तापी मैया आहे, अनेक आहे, नर्मदा आहे, सर्व त्या ठिकाणी आहे. या नद्यांमुळे आपल्या पृथ्वीवरचं पाणी स्थिर आहे. तिथे सरकारचे अनेक उपाययोजना असतात, त्याच्यावरती नाळा बिल्डिंग असतात, बांधाऱ्या असतात. आणि या माध्यमातून आपल्याला नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या शेतीला पाणी मिळतं, शेतातल्या विहिरींना पाणी असतं, म्हणून या नद्यापासून फायदा. म्हणून नदीचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. मेघाचे उपकार आहे. मेघ आपल्याला पाणी त्या ठिकाणी पाडतो आणि पाणी पडल्यानंतर आपण त्याच्यापासून अनेक रोपटे उगवतो, पिकं उगवतो, नवे नवे अन्नधान्य त्यापासून आपल्याला प्राप्त करतो, म्हणून मेघाचे उपकार आपल्याला. नवे नवे वृक्षाचे आपल्याला उपकार. किती उपकार आहेत. वृक्ष आपल्याला सावली देतो, आपल्याला ऑक्सिजन देतो, म्हणून 6 परोपकार. आणि त्याच्यामध्ये जो शेवटचा क्रमांक आहे तो संतांचा आहे. संत सुद्धा या जगामध्ये उपकार करण्यासाठी येतात. येथे उपकारासाठी आलो काय संतांचे उपकार.
काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार सांगितलं काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मध्ये निरंतर महाराज हे महाराजाचे शब्द आहे. महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती म्हणजे महाराजांनी म्हटलेलं आहे उपकार संतांचे आणखी उपकार आहे. काय उपकार आहे तर संत मंडळी हे वेळोवेळ आपल्याला जागृत करतात म्हणजे काही धोक्यातून जागृत करतात त्या नाही तर ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत ते आपल्याला मार्ग दाखवतात म्हणजे आपल्याला जागृत करतात. अनजागृतच्या ठिकाणी आपल्याला जागृत करतात म्हणजे आपल्याला सुचवतात की बाबा तुला काय करायचं आहे. म्हणून महाराजांनी सुंदर सांगितलं माहिती कोवरायांचे शब्द आहे की काय सांगू म्हणजे काय म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की संतांचे कोणत्या प्रकारे उपकार करायचे म्हणजे मागं सांगावया पार नाही त्यापर्यंत तुकोबराचे सुद्धा हे शब्द आहे. काय सांगू आता संतांचे उपकार काय म्हणजे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी निर्माण होतो की काय सांगायचं बा काय शब्द त्या ठिकाणी आला म्हणजे स्मराधा संपली म्हणजे सांगूच शकत नाही. म्हणून असं सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. आपला विषय होता की या परोपकार 6 परोपकार आहे त्याच्यामध्ये मी शेवटचा क्रमांक संतांचा अनंत उपकार आहे. इतके उपकार आहे महाराज की संतांशिवाय या जगाचं कल्याणच शक्य नव्हतं पण संतांमुळे या जगाचं कल्याण झालं आणि संतांच्या माध्यमातून भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्या पाठोपाठ अवतारधारी संत जन्माला येतात नंतर देव येतो की असं त्यांचं संत म्हणजे देव आणि देव म्हणजे संत ते देव आहे आणि देव ते संत आहे. निमित्त फक्त प्रतिमा आहे त्यांचं कार्य वेगळं आहे. ते अवतार येतात भगवान परमात्म्याचं अवतार कार्य आणि संतांचं अवतार कार्य यांच्यामध्ये जमीन आसमान इतका फरक आहे. भगवान परमात्म्याचं अवतार कार्य आहे यदा यदा धर्मेश ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं दर्शनं तदात्मनं सुजनं परित्राणायां साधूनां विनाशाय दुष्कृतां सर्वधर्म संपदा. असं सुंदर असं गीतेमध्ये महाराजांनी सांगितलं की भगवान परमात्माचा अवतार हा दुष्टांचा नायनाट करण्यासाठी आहे आणि साधू संतांचा अवतार
तीर्थंकरांनी सांगितलं की संतांचा अवतार कशासाठी असतो, तर जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार असतो. मग आपलं बरंच टायमापासून चाललेलं आहे, सांगावा नाही पण सांगू शकत नाही. त्यांच्या उपकाराबद्दल आपण सांगू शकत. मा बाबा सुद्धा म्हणतात, तुकोबरायचं सुद्धा आपण प्रमाण ऐकलं. काय सांगू आता संतांचे उपकार म्हणून का हो महाराज. मग हे संत मंडळी कोणते उपकार करतात अभंगाच्या दुसऱ्या चंद्र. सीमाताई चालली लक्षात. संत मंडळी काय उपकार करतात तर महाराज म्हणतात, आपणा सारिके याती गुणा नाही याती गुण नाही चिती. आपणा सारिके महाराज म्हणतात आपल्यासाठी करतात. काय करतात, आपणा सारिके करती याती कुळ नाही चित्ती. कोणत्याही कुळाचा कोणत्याही जातीचा विचार न करता ते आपल्यासारखे करून ठेवतात. ज्ञानोबरायांनी रेडा जे निर्बुद्ध प्राणी आपण म्हणतो, अजिबात अक्कल नाही त्या रेडाला. त्या रेड्याच्या मुखातून ज्ञानोबरायांनी वेद बोलवले. बघा, वेद बोलवलं एवढं थांबलं नाही, तर कालांतराने रेड्या मेल्यानंतर ज्ञानोबरायांनी त्यांचं प्राणोत्तरण केलं. आणि आळेगाव आहे त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी स्वतः रेड्याला समाधीस्थ केलं. जसं ज्ञानोबरायांची समाधी आहे तसं आळेगाव फाटेला रेड्याची समाधी आहे. आणि ज्ञानोबरायांची जशी वरची वारी भरते तसे रेड्याची सुद्धा वरची वारी म्हणजेच आपल्यासारखं करून ठेवलं. म्हणजे आपली समाधी ज्ञानोबरायांची समाधी ज्याप्रमाणे आहे आणि त्याप्रमाणेच रेड्याची सुद्धा समाधी. आणि रेड्याची ज्याप्रमाणे यात्रा त्याप्रमाणे म्हणजेच जसं ज्ञानोबराचं आपल्यासारखेच करून ठेवतात. एवढंच नव्हे, संत गाडगे महाराज होऊन गेले आणि गाडगे बाबांनी सुद्धा रुपलाल बाबांना आपल्यासारखंच करून ठेवलं. रुपलाल बाबांचं चरित्र म्हणजे तुमच्या आपल्यासारख्याचं जीवनासारखंच त्यांचं चरित्र होतं. आपण सहज म्हणतो हे काय संत आहे का, पण संत नवती जगा माणसाच्या सारखे.
नव्हे तैसा पाशा म्हणून लिंगा संत नव्हते जगा माणसाच्या सारखे आपल्यासारखेच बोलतात आपल्यासारखेच चालतात पण आपल्यासारखे जरी दिसत असले तरी ते सामान्य नसतात आपल्यासारखेच दिसतात पण म्हणून त्यांना सामान्य म्हणू नये तसं रुपलाल बाबांचं जीवन चरित्र होतं रुपलाल बाबा हे लहानपणापासूनच त्यांच्या आई वडिलांचे संस्कार त्यांनी आपल्या जीवनात घेतले होते वडील पंढरपूरची वारी करत होते आई सुद्धा त्यांची पंढरपूरची वारी करत असायची लहानपणापासून आई वडिलांची वारी पंढरपूरची वारीची परंपरा त्यांच्या घराण्यात होती रुपलाल बाबा लहानपणापासून भक्ती भजन कीर्तन याच्यामध्ये सामील व्हायचे काही दिवस त्यांचं असं सांगितलं होतं की ते पिंपराळामध्येच ते त्यांचं वास्तव्य होतं पण काम धंद्याच्या निमित्ताने ते पहूर गावला गेले आणि तिथेच ते स्थायिक झाले तिथेच स्थायिक झाल्यानंतर संस्काराचे त्यांच्यावरती संस्कार आई वडिलांचे होतेच रोज भजन कीर्तन गावात कुठे कीर्तन असतं की कीर्तनाला श्रवणाला जायचे रुपलालजी महाराज आणि आपला जीवन शेतामध्ये राबून ते आपलं काबाड कष्ट करून आपलं जीवन जगत असत एकतर त्या परिसरामध्ये श्री संत गाडगेबाबांचं कीर्तन झालं आणि गाडगेबाबाच्या कीर्तनाला रुपलाल बाबा उपस्थित होते रुपलाल बाबा गाडगेबाबाच्या कीर्तनाला गेले आणि गाडगेबाबाच्या कीर्तनाचा प्रभाव त्यांच्या जीवनावरती झाला आणि मग जिथे जिथे गाडगेबाबांचं कीर्तन परिसरामध्ये असायचं त्या ठिकाणी संत रुपलाल बाबा त्यांच्या कीर्तनाला हजर असायचे मग असं करता 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 बाबांची त्यांची चांगली जवळीक झाली कारण ते नेहमी कीर्तनाला हजर असायचे गाडगेबाबा सहसा कोणाला शिष्य करत नव्हते शिष्य ते मानत नव्हते पण बाबांचा भक्तिभाव प्रेमभाव सेवाभाव पाहून गाडगेबाबांनी त्यांना जवळ बोलवले म्हणे तुझं नाव काय बाबांनी सांगितलं माझं नाव रुपलाल आमची बुंदी आहे मला बाबा लहानपणापासून कीर्तनाचा छंद आहे तुमचे कीर्तन मला खूप आवडतात दोघांमध्ये चांगलंच हितगुज झालं चर्चा रंगली आणि जिथे जिथे बाबांचं कार्यक्रम असलं तिथे तिथे रुपलाल बाबांना नाव असा दिनक्रम चालू झाला मध्यंतरी असा काळ आला की बरेच दिवस गेले बरेच महिने गेले पण रुपलाल बाबांना गाडगेबाबांची भेटच झाली मग रुपलाल बाबा त्यांची वाट पाहत होते गाडगेबाबांचा तपास केला कारण गाडगेबाबांचं काही त्यावेळेस फोनवर काही नव्हतं ते कुठे कीर्तनाचं काय बाबा त्यांचा तपास करत करत थकले पण रुपलाल बाबांना गाडगेबाबा काही सापडले नाही शेवटी असं करत करत ते त्यांच्या कामात व्यस्त झाले आणि एकदा असं शेतामध्ये काम करीत असताना अचानक संत गाडगेबाबा त्यांच्या शेतामध्ये आले आणि शेतामध्ये आल्यानंतर त्यावेळेस रुपलाल महाराज मोठ हाकलत होते मोठ हाकलता हाकलता अचानक गाडगेबाबांना आल्यानंतर बघून कारण बऱ्याच दिवस असून भेट होते जवळजवळ 1-1.5 वर्षाचा काळ लोटला गेला होता बाबांचा पत्ताच नव्हता इतक्या दिवसानंतर बाबांची भेट झाल्यानंतर ते पडतच बाबांकडे आले आणि रुपलाल बाबांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि बाबांना विचारलं बाबा बऱ्याच दिवसापासून मी तुमची वाट पाहतोय तुमची भेटच नाही बरेच दिवस झाले 1-1.5 वर्ष झालं तुमची भेट नाही त्या दिवसापासून तुम्ही आज भेटले खूप आनंद वाटला मला मग तुम्ही इतक्या लांबून आलात मला काहीतरी जेवण करून घ्या माझी भाकरणी आई आहे ती जेवण करून तुम्ही घ्या बाबा मला काही नको म्हणजे पाणी घ्या पाणी घेतलं बाबांनी मग तरी रुपलाल बाबांनी त्यांचा आग्रह केला म्हणे काहीतरी घ्याच बाबा तुम्ही इतक्या दिवसानंतर तुमची भेट झाली मग तेव्हा बाबाने सांगितलं अरे म्हणे रुपलाला मला दुसरं काही नको फक्त तुझ्या नागवेल पाण्याच्या मळ्यातून मला 1-2 पानं आणून दे असं गाडगेबाबांनी त्यांना सांगितलं मग रुपलाल बाबा म्हणे बाबा उन्हाळ्याचे दिवस होते पाणी आटलेलं होतं विहिरीचं मोठणे पाणी काढून विहीर चांगलं ते देत होते पण बाबा म्हणते मला खरं सांगू का पूर्णपणे मळा सुकलेला आहे एक पान सुद्धा त्या ठिकाणी चांगलं नाही मग गाडगेबाबांनी सांगितलं अरे रुपलाल तू काही चिंता करू नको शेतात जाऊन बघ आणि जेव्हा रुपलालजी महाराज शेतामध्ये आले शेतामध्ये सुकलेला मळा हिरवागार पाहून रुपलाल बाबांना आनंद झाला तो त्यांच्या जीवनातला चमत्कार आहे रुपलाल बाबांना विशेष वाटलं की वा की गाडगे महाराज सामान्य संत नाही आणि त्या दिवसापासून इतका आनंद झाला बाबा रुपलाल बाबा गाडगे बाबांकडे आले आणि त्यांचं जीवनच बदलून गेलं आल्यानंतर बघितलं तर संत गाडगे बाबा गायब झालेले होते त्यांना ते दिसलंच नाही मग त्यांना असं वाटलं की बाबा आपल्याला अनुग्रह देऊन गेले
बाबांनी आपल्याला अनुग्रह दिला, एवढंच नाही भक्तीचा ज्ञानाचा बोध केला. त्या दिवसापासून रुपलाल बाबांनी स्वतःच्या पत्नीच्या पोटामध्ये 4 महिन्याचा गर्भ असताना सुद्धा संसाराचा त्याग केला. पत्नीला सांगितला की आजपासून मी तुझा नाही, मी आजपासून मी भगवान परमात्म्याच्या शेवटच लागणार आहे. आणि तिथून मग रुपलाल बाबांनी 4 धाम यात्रा केली. 4 धाम यात्रा केल्यानंतर पुन्हा आता इथे एक गाव आहे सेगोडा गाव म्हणून, त्या ठिकाणी त्या मठात राहिले. त्या मठात राहायचे, गावामध्ये माधुकरी मागून फिरायचे, ते घरी जात नव्हते. आणि स्वतःच्या पत्नीला त्यांनी भिक्षा मागितल्याचा प्रसंग आहे. बरोबर गावामध्ये माधुकरी मागायचे आणि स्वतःच्या पत्नीला माई म्हणून हात मारले, माई भिक्षा देते. म्हणजेच बाबांनी त्यावेळेस संत गाडगेबाबांचा त्यांना बोध झाला. बाबांच्या जीवनापासून त्यांना प्रेरणा मिळाली. त्या दिवसापासून बाबांना संसाराचा त्याग करून बाबांच्या पावलावर पावला ठेवून, जसं गाडगे बाबा गावागाव फिरून गावागावामध्ये कीर्तन करत असायचे, त्याचप्रमाणे रुपलाल बाबा गावगाव फिरायचे. नवे आपली गाडी बैली घेऊन ते पंढरीची वारी करायची. अखंड आषाढी कार्तिकीची वारी त्यांची असायची. गाडी बैलने ते कधी कधी पायी जात होते. जोपर्यंत पायी जाता आला तोपर्यंत ते पायी गेले. आणि नंतर पायी जाणं शक्य होत नव्हतं, तर ते गाडी बैलनं पंढरपूरला गेले. आणि त्या दिवसापासून त्यांची वारी अद्यापर्यंत चालू आहे. अंजनगावपासून तर पंढरपूर त्यांची बैलगाडीवरतीच वारी असते बघा. अव्याहतपणे त्यांची वारीची परंपरा अद्यापर्यंत चालू आहे. म्हणून मला सांगायचं आहे की गाडगे बाबा त्यांच्या जीवनामध्ये आलं तर गाडगे बाबांनी त्यांना आपल्यासारखं करून, म्हणून संत असे उपकरतात, आपणासारखे करती याती कुड नाही ती, त्याची ते जात पाहत नाही. जसं जर जातच मुळेच पाहत नाही. गाडगे बाबांनी जर जात पाहिले असते तर बाबा झाले नसते. आणि वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर असा एकमेव संप्रदाय आहे की या संप्रदायामध्ये असा संत नाही, असा जातीचा संत नाही की ते संत नाही. प्रत्येक समाजाचे संत या जातीमध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण समाजाचे आहे, नामदेव महाराज सिंधी समाजाचे आहे, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा, नंतर सावता महाराज माडी समाजाचे आहे, नरहरी सोनार महाराज सोनार समाजाचे, रोहिदास चामार समाजाचे. म्हणून असे अनेक जातीचे संत या ठिकाणी आहे. कारण हा संप्रदाय म्हणजे सर्व जातींना एकत्र करून एका पाहियाते कुळाचा विचार, पाहियाते कुळाचा विचार, पाहियाते कुळाचा विचार, पाहियाते कुळाचा विचार. भक्त करुणा जात पात नाही. कारण वारकरी संप्रदाय हा समानतेचा प्रतीक संप्रदाय, समानता या ठिकाणी आहे. सर्व समाजाचे लोक या वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि जाती पातीला तर मुळीच स्थान नाही या समाजामध्ये. विठ्ठल की संत आपल्याला एवढा उपकार करतात की आपल्यासारखे करतात, आपल्यासारखे करतात, जात पात नाही. तर का असं स्वभाव त्यांचा कसा आहे, तर संतांच्या अंतःकरणामध्ये दया भाव आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात दया
महाराज म्हणतात, दया अंतरात वसे, दुजेपणा त्याचे नसे. त्यांच्या अंतकरणामध्ये दया असते. जे का दयेचे सागर, दयेचे सागर असतात संत, त्यांच्या मनामध्ये दया असते. ज्ञानोबरायाने ज्या विसोबा चाटीने त्रास दिला, मांडण्यासाठी इच्छा झाली होती मुक्ताईला असं वाटलं की मांडे खावं म्हणून, तर मुक्ताईला मांडे दिले नाही त्या विसोबा चाटीने. त्रास दिला त्या विसोबा चाटीने. ज्ञानोबरायांना त्रास दिला, मुक्ताईला त्रास दिला, पण तरी सुद्धा त्याला नामदेवाचे गुरु करून ठेवले. तरी त्याच्यावरती दया. तुकोबारायला मंबाजी बुवानं भरस काठीनं मारलं. मंबाजी बुवाची म्हैस तुकोबाराच्या शेतात घुसली म्हणून तुकोबारायला एवढा राग आला बाबा, एवढा आपलं मंबाजी बुवांना एवढा राग आला, तुकोबारायला काठीनं बदलून काढलं. एवढं मारलं, अंगाच्या कपड्याच्या चिंध्या होईपर्यंत मारलं तुकोबारायला मंबाजी बुवा. आता एवढं मारल्यावर आपल्याला जर एवढं कोणी मारलं तर आपण शांत राहू का? दुसऱ्या दिवशी सर्व बाबून गोळा करू आपण तिला मारण्यासाठी. अंगाच्या चिंध्या होईपर्यंत तुकोबारायला मंबाजी बुवानं मारल्यानंतरही दुसऱ्या दिवशी तुकोबाराय मंबाजी बुवाकडे जातात. आणि मंबाजी बुवाकडे गेल्यानंतर, मंबाजी बुवा चला, हो मंबाजी बुवा माझ्या कीर्तनाला चला. मी काय बोललो का तुम्हाला? मारलं तर मारलं तुम्ही, मी काय म्हटलं का तुम्हाला? चालू असतं, गावगाड्याचं काम असतं. मारलं तर मारलं तुम्ही. मंबाजी बुवा रडायला लागले. मंबाजी बुवा म्हणतात, अरे जनावराला पकडून काढावं तसं काठी तुटेपर्यंत मारलं तुकोबा तुम्हाला, आणि तरी तुम्ही मला म्हणतात गावगाड्याचं काम असं चालू आहे, मारलं तर मारलं. तुकोबा तुम्ही आहे तरी कोण? तुकोबा नंतर मी कोण आहे मलाच माहिती नाही, पण तुम्ही चला कीर्तनाला. मी सर्व विसरलो, चला तुम्ही माझ्या कीर्तनाचे समोर असले म्हणजे मला बरं वाटतं. कारण मंबाजी बुवा आहे तुकोबाराचे कीर्तन ऐकायचे. आणि मग तुकोबाराच्या कीर्तनाला पुन्हा वापस आले. मंबाजी बुवा सुद्धा चकित झाले की कोण आहे. म्हणजे ज्या महात्म्याने, ज्या मंबाजी बुवांना तुकोबारायांना काठीनं बदलून काढलं, त्याच्यावर सुद्धा दया केली तुकोबारायांनी. त्याला सुद्धा वापस सांगत राग मंबाजी बुवा या कीर्तनाला, या माझ्या कीर्तनासमोर या. तरी त्यांना राग नाही. ज्ञानोबरायाला नाथने उधळून काढणाऱ्याची विसोबा चाटीला त्या ठिकाणी
ज्ञानोबरायचं गुरु केलं एवढा अधिकार त्याला प्राप्त केला. म्हणजे त्रास देऊन सुद्धा या संतांनी त्यांच्यावरती दया केली महाराज. म्हणून संत हे दयावंत असतात. दया अंतरात वसे. त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये दया ही असते. म्हणून महाराज म्हणतात दया अंतरात असे तुझेपणा त्यासी नसे. 3 चरणाचा भावार्थ सांगितला. थोडा आपण आता भजन करू आणि काही वेळातच आपल्या कीर्तनाला आपण पूर्ण वेळा गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल संतांचे उपकार नाही सांगावया पार. आपणा सारखे करते याती पुढ नाही. दया अंतरात वसे. दया अंतरात वसे तुझेपणा तिथे नसे. अशा प्रकारे संतांचं जीवन चरित्र आहे महाराज. आणि त्या संतांच्या पुण्यतिथी निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेखा आहे. जवळजवळ 19 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. काही दिवस आमच्या गल्लीमध्ये आम्ही हा सप्ताह केला. आमचे पंढरी बाबा आमच्या सोबत होते. पंढरी बाबा काही गरीबले आमचे जे सहकार्य करणारी लोक होती त्यांचं सुद्धा गरीबल्या लोकांचं सहकार्य होतं. पंढरी बाबा होते. पण कालांतराने हा सप्ताह इकडे आला आणि इकडे आमचे एक नवीन मंडळ स्थापन झालं. त्यामध्ये आमचे मुकेश भाऊ आहे, विलास भाऊ आहे, बाबत भाऊ आहे, दिलीप भाऊ आहे, रामकृष्ण दादा आहे, आमचे अर्जुन दादा आहेत. या मंडळाच्या माध्यमातून पुन्हा हा सप्ताह जोराने चालू झाला. निमित्त फक्त संत रूपलाल महाराज बाबांचं म्हणजे एक संतांचा पुण्यतिथीचा उत्सव आहे. तसं पाहिलं तर हा पुण्यतिथीचा उत्सव चैत्र शुद्ध पंचमीला असतो. म्हणजे त्यावेळेस तिकडच्या गावामध्ये राम मंदिरामध्ये सप्ताह चालू असतो. त्यामुळे आपण हा सप्ताह चैत्र शुद्ध पंचमीला बाबांची पुण्यतिथी आपण चैत्रवत देतो. तिकडच्या गावात सप्ताह असल्यामुळे मग संतांची पुण्यतिथी का साजरी करावी त्याचं कारण आहे महाराज. त्याचं कारण हे संतांनी सांगितलं. पुण्यवंत वामे पुण्यवंत भावे घेता सज्जनाचे नावे. साधू संतांचं सज्जनाचे नाव घेतलं आपण संतांचा जर उत्सव साजरा केला तर आपल्याला पुण्याची प्राप्ती. भगवान परमात्माच्या उत्सवामध्ये जी ताकद आहे, जसं आपण महाशिवरात्रीचा उत्सव असतो, रामनवमीचा उत्सव असतो, तसंच गोकुळाष्टमीचा उत्सव असतो. त्या उत्सव केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य संतांचा उत्सव केल्यानंतर प्राप्त होतो. कारण भगवान परमात्म्याला संतांचा उत्सव खूप आवडतो.
आपल्या उत्सवापेक्षा भगवान परमात्माला आपल्या संतांचा केलेला उत्सव खूप आवडतो, खूपच आवडतो. एखाद्याला म्हटलं तर भगवान परमात्माचा उत्सव आहे, त्याला डावून आपण संतांचा उत्सव करावा तर ते देवाला आवडेल. पण जर एखाद्याला म्हटलं संतांचा उत्सव डावून जर भगवान परमात्माचा जर आपण उत्सव केला तर ते देवाला आवडणार नाही. कारण न घडता संत सेवा त्याचा भार वाटे देवा. संतांची जर सेवा घडली नाही तर त्याचा भार वाटतो. आणि भगवान परमात्माला संतांचा जो उत्सव त्याच्यामध्ये खूप आनंदित होतो देव भगवान. कारण ते प्राणापर होते, आवडते मदनी होते, जे भक्त चिंततात ते प्रशंसित. भक्तांचं चिंतन करणारा, भक्तांचा उत्सव करणारा भगवान त्याला खूप आवडतात. स्वतः भगवान परमात्मा या संतांच्या उत्सवामध्ये, या संतांच्या भेटीमध्ये वैकुंठ सोडून देव वेडा बला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून भगवान परमात्मा या देवाचं संकेत म्हणून नावला वैकुंठ सैन सुद्धा आवडत नाही. हो, इतकं संतांचं सुख, संतांचं संगत आवडते मला. आणि संतांचा उत्सव एवढा आवडतो म्हणून हा देवाला आवडणारा उत्सव आहे. तुमचं आमचं तर पुण्य होतच आहे, पण देवाला सुद्धा उत्सव आवडतोय म्हणून देवा म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, देवा तुका म्हणे संत सेवा, त्याची सेवा उत्तम, त्याची सेवा उत्तम, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, खरं सांगू का, मी जे बोलेल ना ते सर्व प्रमाणे आम्हाला मंदिर आहे. सर्व कीर्तनकार म्हणजे आमचे निवृत्ती महाराज उत्कृष्ट कीर्तनकार आहे. आमचे चंद्रशेखरजी महाराज भागवताचार्य आहे, रामायणाचार्य आहे. तसेच कीर्तनाचे म्हणजे माझं परम वाक्य समजतो की हे महान महान मंडळी गायन करतात. तसं आमची लक्ष्मीबाग आहे,
भिका भाऊ आहे, हे सर्व मंडळी अनुभवी मंडळी आहे. कीर्तनकार मंडळी आहेत, नंतर आमचे अर्जुन दादा आहे, आमचे राजू आहे, शरद भाऊ कार्यकर्ते, शरद भाऊ जुने मंडळी, आमचे विठ्ठल बाबा, हे सर्व अनुभवी मंडळ आहे आणि अभ्यासू मंडळ आहे. कारण यांच्या समोर बोलणं म्हणजे अवघडच आहे. अभ्यास करणं त्यांच्या समोर बोलावं. आता आम्ही बाहेर गावाला जातो कीर्तन करतो, पण इथे थोडा आपला वेगळा प्रभाव असतो. कारण तुम्ही सर्व माझे आप्त मंडळ आहे, कोणी आई आहे, कोणी बहीण आहे, कोणी माझे आहे, कोणी बापू आहे. बाहेर गावात आम्ही बोलतोच, पण तुमच्या समोर बोलणं म्हणजे विशेष नाही. विठ्ठला अशा प्रकारे महाराजांचं या ठिकाणी एक सुंदर चिंतन आहे नाथबाबांचं, की असं हे संतांचे उपकार आहे. असे उपकार संतांनी आपल्यावरती केलेले आहेत. ते उद्धार करतात, त्यांच्या अंगी दया आहे आणि उद्धार कशा प्रकारे उदारपणे करतात. म्हणजे कोणताही हेतू त्यांच्याशी नसतो. उदारपणे उद्धार एका जनार्दनी निर्धार. म्हणजे उद्धार करताना त्यामध्ये त्यांचं संकुचितपणा नसतो. उदारपणे ते उद्धार करतात, निसंकुचितपणे ते उद्धार करतात. असं सुंदर एकनाथ महाराजांचं चिंतन मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. अभंग म्हणजे तुम्हाला सांगतो, अभंग माझा पाठच नव्हता. मी आजच चिंतन वाचलं तुमच्या समोर मांडलं, प्रयत्न केला मी. कारण आपलं गाव आहे, नवीन अभंगाची तयारी आपल्या गावामध्ये होती. तर म्हटलं आपल्याच मंडळी सर्व अभंग कठीण होता, त्याच्यावरती चिंतनही खूप कठीण होतं. पण ते विठ्ठल बाबांच्या आशीर्वादानं ते जसं येडं वाकडं झालं तसं बाबांच्या आशीर्वादानं झालं. अशा प्रकारे महाराजांनी सुंदर अभंग आहे, त्या सुंदर वर्णन त्या अभंगामध्ये केलं आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ सुद्धा आता जवळपास 10:52 झालेलं आहे आणि आपण आता या कार्यक्रमाला वेळ पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वर जय मंडळी बोला, जय मोठ्याने बोला. रामचंद्र भगवान की आजचे कीर्तनकार हरिभक्तप्राय आपल्या गावाचं भूषण परम आदरणीय हरिभक्तप्राय श्रीकृष्ण महाराज शिरसोलीकर फार गोड चिंतन महाराजांनी सोडवलं. श्रीराम मंदिर संस्थांतर्फे महाराजांचं सगळ्यांनी टाळी वाजवून स्वागत करायचंय. महाराजांचं आपल्या कार्यकर्त्यांवर खूप नितांत प्रेम आहे आणि असंच हे प्रेम कायमस्वरूपी टिकून राहो ही प्रभूचरणी प्रार्थना. त्यानंतर अन्नदाते व संत सेवा ज्यांच्याकडे होती ते श्री हरिभक्तप्राय कारभारी खंडेराव नागरे का यांच्याकडे हे संत सेवा अन्नदान होतं. यांचे सुद्धा मंदिरातर्फे आभार. कालचे अन्नदाते होते संत सेवा श्री हरिभक्तप्राय समाधान मनसराम वारी अर्थात आमचे समाधान भाऊ यांच्याकडे सुद्धा संत सेवा अन्नदान होते. यांचे सुद्धा मंडळातर्फे आभार. त्यानंतर उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा असेल सकाळी 5 ते 6 काकड आरती, सायंकाळी 4 ते 5 प्रवचन, त्यानंतर हरिपाठ व उद्या रात्री ठीक 8:30 ते 10:30 श्री हरिभक्तप्राय जागृतीताई अर्थात महिला कीर्तनकार आहेत. अगदी कमी वयामध्ये फार चांगली प्रगती आमच्या जागृताईंनी केलेली आहे. म्हणून हरिभक्तप्राय जागृताई महाराज चौधरी दुरखेडा यांचं सुश्राव्य कीर्तन होईल. कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी येत्या यावर्षी 3 वर्षानंतर अधिक मास येतो बरं का. अधिकस्य अधिकम फलम. येत्या अधिक मास मध्ये आम्ही 28 मे ते 3 जून या कालावधीमध्ये श्रीधाम वृंदावन यात्रा गोकुळ मथुरा नंदगाव बरसाना ही यात्रा आयोजित केली आहे. फक्त यात्रेचा खर्च रेल्वेने जायचं आणि रेल्वेने यायचं मध्ये लक्झरी आहे. फक्त 6,000 रुपयामध्ये आम्ही जाणार आहोत. फक्त 10 लोक कमी पडत आहेत. 10 तिकीट शिल्लक आहे. ज्यांना वृंदावन यात्रेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आवश्यक लाभ घ्यावा. विठ्ठल जय जय